एक फोन कॉल आणि खात्यातले पैसे गायब. फक्त एक फोन कॉल, 2 मिनिटांचं बोलणं आणि तुमच्या खात्यातले सगळे पैसे गायब होऊ शकतात. ही गोष्ट घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला वाचवण्यासाठी आहे. ही घटना महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबाची आहे. सकाळची वेळ होती. मोबाईलवर एक कॉल आला. समोरचा माणूस म्हणाला, "मी बँकेतून बोलतोय. तुमचं खातं अपडेट करायचं आहे." त्याने नाव सांगितलं, खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक सांगितले. त्यामुळे समोरच्याला विश्वास बसला. त्या व्यक्तीला एक SMS आला. OTP होता. कॉलवरून आवाज आला, "हा OTP फक्त व्हेरिफिकेशनसाठी आहे. कुणालाही सांगू नका." पण OTP सांगितला गेला. 5 मिनिटात खात्यातून 48,000 रुपये काढले गेले. पुन्हा कॉल केला. नंबर बंद. ते पैसे कधीच परत मिळाले नाहीत. फ्रॉड कसा झाला? हा फ्रॉड झाला कारण बँक कधीच OTP फोनवर विचारत नाही. कोणताही अधिकारी फोनवर माहिती अपडेट करत नाही. घाई निर्माण करणं हे फ्रॉडचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. तुम्ही स्वतःला कसं वाचवाल? हे 3 नियम लक्षात ठेवा. 1. OTP म्हणजे तुमच्या खात्याची चावी आहे. 2. अनोळखी कॉल आला तर लगेच कट करा. 3. बँकेशी संपर्क नेहमी स्वतःहून करा. जर फ्रॉड झाला असेल तर 1930 वर त्वरित कॉल करा. cybercrime.gov.in वर कंप्लेंट नोंदवा. बँकेला लगेच माहिती द्या. उशीर झाला तर नुकसान वाढतं. ही गोष्ट भीती पसरवण्यासाठी नाही. ही गोष्ट सावध करण्यासाठी आहे. तुमची एक छोटी खबरदारी तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकते. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, मित्रांना आणि घरातल्या मोठ्यांना नक्की पाठवा. कदाचित यामुळे कुणाचं नुकसान टळेल. हा व्हिडिओ भीतीसाठी नाही. हा व्हिडिओ संरक्षणासाठी आहे. आज तुम्ही सावध राहिलात तर उद्या सुरक्षित राहाल.